औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी युतीची बोलणी फिसकटण्याच्या मार्गावर आहेत, कारण युतीच्या बोलणीमध्ये शिवसेनेची फरफट होत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केलेला आहे। युतीसाठीच्या बैठकीत भाजप नेते अनुपस्थित राहतात असाही आरोप स्थानिक शिवसेना नेत्यांनी केलाय। त्यातच भाजपकडून 85 उमेदवारांची पहिली यादी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपची रणनीती वेगळं लढण्याची असून भाजपला औरंगाबादमध्ये युती नको असल्याचा आरोप स्थानिक शिवसेना नेते करत आहेत। याविषयी अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत आहे। माधव, आपण बघतो की वरिष्ठ पातळीवर बैठका झाल्या, स्थानिक पातळीवर बैठका होत आहेत, मात्र युतीची जी काही बोलणी आहेत ती फिसकटलेलीच दिसत आहेत। काय सांगशील? संदीप, औरंगाबादच्या भारतीय जनता पार्टीला महानगरपालिका निवडणुकीमध्ये युती करायची नाही हे आता जवळजवळ स्पष्ट दिसतं आहे। कारण युती होण्यासाठी साधारणतः स्थानिक पातळीवर 5 बैठका झाल्या, त्यानंतर मुंबईत 2 बैठका झाल्या, पण या बैठकीमध्ये युतीबाबत कुठलाही ठोस निर्णय होऊ शकला नाही। धक्कादायक म्हणजे मागच्या 2 बैठका ज्या झाल्या त्या बैठका मुंबईमध्ये झाल्या आणि त्या दोन्ही बैठकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित राहिले। विशेष म्हणजे औरंगाबाद मधले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी झाडून पुसून मुंबईमध्ये दाखल झाले, मात्र त्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे राज्य पातळीवरचे किंवा औरंगाबादच्या स्थानिक पातळीवरचे कुठलेही नेते तिथे उपस्थित राहू शकले नाही। त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टीला कुठलं तरी निमित्त काढून या संदर्भातला निर्णय घ्यायचा नाही आणि दुसरीकडे स्वतंत्र लढण्याची एक तयारी भारतीय जनता पार्टीने केली आहे। अशामध्ये शिवसेनेची मात्र जबरदस्त फरफट होताना दिसत आहे। कारण विधानसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळे लढल्यामुळं आणि एमआयएमच्या प्रवेशामुळं शिवसेनेची मोठी घट मतदानामध्ये झालेली होती। मग शिवसेनेचा हा बालेकिल्ला शिवसेनेचा ताब्यात राहावा यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती व्हावी असं शिवसेनेच्या नेत्यांचं मत आहे, मात्र त्याविरोधी मत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं आहे। जर औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीमध्ये वेगवेगळे लढलो तर दोघांचीही ताकद वाढेल, त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढून महापौर हा भाजपचा होईल असा एक विश्वास भारतीय जनता पार्टीच्या लोकांना झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून युती करण्यासंदर्भात अनुकूलता या स्थानिक नेत्यांकडून दाखवली जात नाही आणि तीच स्थिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची, राज्य पातळीवरच्या नेत्यांची असल्यासारखी दिसते। त्यामुळं आता मात्र फक्त फरफटीखाली जी शिवसेना जाती आहे ती कधी थांबणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे। आज घडीला भारतीय जनता पार्टीनं आपले 47 जणांची यादी तयार केलेली आहे। त्या एकूण 85 जणांची नावं आहेत, जे 85 वॉर्ड आहेत, पण ती वॉर्ड युती होईल की नाही यावर त्यांनी थोडंफार मागे पुढे केलेलं आहे। मात्र त्यांची सगळी तयारी, सगळ्या कार्यकर्त्यांना अंतर्गत सूचना दिल्या आहेत की आपल्याला स्वतंत्र लढायचं आहे, तशा पद्धतीने तयारी करा। मात्र उघडपणे कुठलाही नेता बोलला त्याने आपल्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही एकही नेता युती करण्यासंदर्भात अनुकूल नाही। फक्त शिवसेनेचं जे मत आहे ते कुठपर्यंत चालतं, शिवसेना जोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत भाजप हा मुद्दा लावून धरणार आहे। अगदी म्हणजे माधव, एकीकडे युतीची बोलणी करायची आणि दुसरीकडे स्वबळाची तयारी सुद्धा करायची, अशा प्रकारची रणनीती भाजपची चाललेली दिसते आपल्याला एकंदरीत औरंगाबादमध्ये। नक्कीच संदीप, हीच रणनीती सध्या भारतीय जनता पार्टीकडून सुरू आहे। त्यामुळं सगळ्याच वॉर्डामध्ये आपले उमेदवार कशा पद्धतीने उभे राहतील याची आखणी भारतीय जनता पार्टीने केलेली आहे। सलग 3 दिवस भारतीय जनता पार्टीने आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। साधारणतः औरंगाबादमध्ये 113 वॉर्ड पैकी काही मुस्लिम बहुल वॉर्डामध्ये भारतीय जनता पार्टीला निवडणूक लढवता येणार नाही। त्याचबरोबर ज्या वॉर्डामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद कमी आहे तिथेही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असणार नाही। जवळपास 85 जागा या सगळ्या भाजप लढवणार आहे आणि त्यापैकी साधारणतः 40 जागांवर विजय मिळवता येईल असा प्रयत्न भाजपाचा आहे। त्यामुळं जर युती झाली तर साधारणतः मुस्लिम बहुल भागातले वॉर्ड गेल्यानंतर शिल्लक राहतात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीमध्ये 91 वॉर्ड राहतात आणि या 90 वॉर्डामध्ये एकेकाच्या वाट्याला 25-25 वॉर्ड जर आले तर मग मोठी अडचण स्थापनासाठी होऊ शकते असं एक गणित आखलं जाते। त्यामुळे भारतीय जनता पार्टीची तयारी सुरू आहे आणि दुसरीकडे शिवसेना मात्र अजूनही वाट पाहते। आता बघूयात की शिवसेना या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पावलाकडे कशा पद्धतीनं निर्णय घेत असते आणि आज कुठला तरी ठोस निर्णयावर नाही आले तर इच्छुक उमेदवारांमध्ये अगदी म्हणजे माधव, आता येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची शिवसेना आणि भाजपमध्ये बोलणी होतात, वरिष्ठ पातळीवर काय चर्चा होतात आणि औरंगाबाद महापालिकेची निवडणूक युती एकत्र येऊन लढवते का की दोन्ही पक्ष वेगवेगळे लढवतात हे आता येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल। धन्यवाद तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।